ओके. फर्स्ट प्रश्न जो असतो, पहिला प्रश्न तो आहे व्हॉट इज HDLC. कुणाला माहिती आहे का याचं फुल फॉर्म HDLC चं? कुणाला माहित असेल प्लीज सांगा. Software development cycle. लाईफ सायकल. येस. Software, nothing but it is a simple one. Software development life cycle. It's unbelievable because you are from the ETX or ETC whatever. कारण की हे सब्जेक्ट जो आहे तो मोस्ट ऑफ द करून CSE वाल्यांना असतो आणि खूप बोरिंग जातो त्यांना. ऑलमोस्ट डिप्लोमा असो किंवा डिग्री त्यांना खूपच बोरिंग जातो, कारण की हा पूर्ण पार्ट जो आहे हा थेरोटिकल पार्ट आहे ऑलमोस्ट. परंतु जेव्हा तुम्हाला मॅनेजर व्हायचं असतं तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी इंटायरली यायला पाहिजेत, आणि डेव्हलपर व्हायचं असेल तर माहिती पाहिजेत थोडंफार. ठीक आहे. आता तुम्हाला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलचे फेजेस ही तुम्हाला बेसिकली माहिती पाहिजेत, की कोणते कोणते. लाईफ सायकल म्हणजे काय? लाईफ सायकल म्हणजे काय सिंपल याच्यामध्ये सांगा, की लाईफ सायकल काय असतं, की सॉफ्टवेअर जे बनवायचं आहे आपल्याला, तो कुठून सुरू करतो आणि एंड कुठे होतो बनवणं. ते त्याच्यामध्ये ज्या काही स्टेप्स असतात त्या स्टेप्स ज्या आहेत त्या आपण बघणार आहोत, आणि ते जे आहे ते तुमचं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल आहे इंटायरली. पहिलं जे असतं, फर्स्ट जी स्टेप आहे, सगळ्यात महत्वाची जी स्टेप असते ती असते रिक्वायरमेंट गॅदरिंग. काय बनवायचं आहे हेच जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही काय बनवू शकणार नाही ऍप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर जे काय आहे ते. त्याच्यानंतर रिक्वायरमेंट दिल्या, रिक्वायरमेंट गॅदरिंग, देन रिक्वायरमेंट अनालिसिस बिन करायचं असतं त्याच्यामध्ये, जेणेकरून तुम्ही याला कसं तुम्ही टॅकल करणार आहात, हे सॉल्व्ह होऊ शकतं की नाही, आपण हे करू शकतो की नाही, करू शकतो तर कशा पद्धतीने करणार, किती याला एफर्ट लागेल, सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण या अनालिसिस मध्ये करतो. थर्ड जो पार्ट आहे तुमचा तो आहे डिझाईन. फोर्थ जो पार्ट आहे तो आहे डेव्हलपमेंट. फिफ्थ जो पार्ट आहे तो आहे टेस्टिंग. सिक्स्थ जो पार्ट आहे तो आहे तुमचा डिप्लॉयमेंट. आणि सेवन्थ जो पार्ट आहे फेज म्हणता येईल त्याला, फेज मेंटेनन्स. हा फेज आहे एखाद्या प्रोजेक्टचा किंवा एखाद्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलचे एवढे फेजेस आहेत. मेंटेनन्स फेज कधी येईल? जेव्हा तुम्ही After पूर्ण after the product is deployed in the market. डिप्लॉयड इन द मार्केट, त्याच्यानंतर मग काही थोडेफार चेंजेस राहतील किंवा इनहॅन्समेंट राहतील त्याच्यामध्ये, बग फिक्सिंग वगैरे, तर ते मेंटेनन्स मध्ये तुमचं ते प्रोडक्ट येऊन जाईल. दॅट इज दीज आर द डेव्हलपमेंट लाईफ सायकल, स्ट्रेट फॉरवर्ड. ओके. आता ह्याच लाईफ सायकल ज्या आहेत, ह्याच लाईफ सायकल जर का मी वन बाय वन फॉलो करत आहे, म्हणजे अगोदर रिक्वायरमेंट गॅदरिंग केली, तर रिक्वायरमेंट गॅदरिंग करत असताना म्हणजे इंटायर प्रोजेक्ट समजा एक आज चालू झालेला आहे 28 ऑगस्टला, आणि जर का मी रिक्वायरमेंट गॅदरिंग करायला सुरुवात केली आज इंटायर सॉफ्टवेअरची आणि मला 1 महिना लागला, तर मी जोपर्यंत इंटायर रिक्वायरमेंट गॅदरिंग करत नाही तोपर्यंत इंटायर रिक्वायरमेंट अनालिसिस करू शकतो का? No, sir. ओके, ग्रेट. आणि जर अनालिसिस नसेल तर मी सॉफ्टवेअर डिझाईन करू शकतो का? नाही. ठीक आहे. सो याने काय होतं की एकमेकावर डिपेंडेबिलिटी, मग ही डिपेंडेबिलिटी आपण कशा पद्धतीने रिमूव्ह करतो, काय आहे त्याच्यामध्ये, तर बघा, जर सिक्वेन्स वाईज जर सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर त्याच्यासाठी जो सॉफ्टवेअरचा मॉडेल म्हणजे बनवण्याची जी टेक्निक होती, एक त्याला आपण म्हणतो वॉटरफॉल मॉडेल. या मॉडेल मध्ये कसे सॉफ्टवेअर बनवायचे, की अगोदर सगळी रिक्वायरमेंट घ्यायचे, देन रिक्वायरमेंट अनालिसिस करायचे, त्याच्यानंतर देन डिझाईन करायचे, नंतर डेव्हलपमेंट, मग टेस्टिंग, डिप्लॉयमेंट, मेंटेनन्स. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम कसा आला, आता मी जर का डेव्हलपमेंट पूर्ण केली असेल आणि
प्रोजेक्ट जर टेस्टिंग मध्ये असेल आणि कुणी जर म्हटलं की अरे मला हे बटन ना असं नको होतं किंवा ही फंक्शनॅलिटी मला चेंज करून पाहिजे, तर तिथे रिव्हर्स जाऊन ते चेंजेस करण्याची जी काही कम्फर्टेबल होती प्रोडक्ट मध्ये कधी पण चेंजेस करण्याची, ती कम्फर्टेबल याच्यामध्ये नव्हतं. म्हणजे या लाईफ सायकल मध्ये या प्रकारच्या मॉडेलमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या मॉडेलमध्ये नव्हतं. बघा, याच्यामध्ये वॉटरफॉल मॉडेल आहे आणि अजाईल मॉडेल आहे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये. वॉटरफॉल बरेच आहेत अजूनही, पण मोस्टली आपण जे आहे वॉटरफॉल मॉडेल जे जुनं आहे आणि नवीन जे आता आपण मार्केटमध्ये ट्रेंडिंग आहे जे आपण फॉलो करतो, ती जी टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी नाही म्हणता येणार, मॉडेल म्हणता येईल, जे की तुमचं अजाईल मॉडेल आहे. ओके. वॉटरफॉल मॉडेल म्हणजे काय की सगळ्या गोष्टी सिक्वेन्सनेच करायच्या असतात. जर सपोज तुमचा जर का डिझायनिंग फेज मध्ये आहे, तर तुम्ही डेव्हलपमेंट करणार नाही पूर्ण डिझाईन झाल्याशिवाय. आणि रिक्वायरमेंट गॅदरिंग तुम्ही कम्प्लीट तेव्हाच करणार जेव्हा एंटायर ऍप्लिकेशनची तुम्हाला रिक्वायरमेंट सांगितली असेल, मग कितीही मोठं तुमचं ऍप्लिकेशन असू द्या. मग बाकीची टीम तुमची डिझाईन डेव्हलपमेंटची काय करेल? नुसते बसून राहतील, म्हणजे ती युटिलाइज होत नाही. बरं, तो पण झाला प्रॉब्लेम सॉल्व्ह. दुसरा प्रॉब्लेम आहे की तुमचं जर का टेस्टिंग मध्ये सॉफ्टवेअर असेल आणि काही चेंज करायचं असेल, तर तुम्ही रिव्हर्ट जाऊन परत रिक्वायरमेंट घेत नाहीये तिथे. कारण की तुम्ही सांगताय की ज्या काही रिक्वायरमेंट आहेत त्या एकाच वेळेस द्या, त्याच्यानंतर नो चेंजेस. तर हा जो प्रॉब्लेम आहे तो वॉटरफॉल मॉडेल मध्ये फेस करायला मिळाला. सो त्याचे जे काही ऍडव्हान्टेजेस आहेत ते आपण लिहूया, कारण की तुम्हाला विचारलं जातं की तुम्ही कोणत्या मॉडेलवर काम केलेलं आहे. सगळ्यात अगोदर विचारलं जातं डू यू नो ऑर व्हॉट इज HDLC, आणि त्याचे फेसेस बद्दल थोडीशी माहिती असेल तर चालेल. आणि नंतर विचारलं जातं की काय तुम्ही वॉटरफॉल कोणत्या मॉडेलवर वर्क केलेलं आहे. तर तुम्हाला सांगायचं असतं की आम्ही वॉटरफॉल मॉडेलवर वर्क केलेलं आहे की अजाईल वर वर्क केलेलं आहे. तर तुम्हाला डिफरन्स माहित पाहिजेत की अजाईल आणि वॉटरफॉल मध्ये काय आहे. तर वॉटरफॉल मध्ये काय काय आहे, वॉटरफॉल काय करतं तुमचं सगळ्यात अगोदर फॉलोज लिनियर प्रोसेस. सतीश, लिनियर का मतलब क्या है? काय आहे लिनियरचा अर्थ? सतीश, माइक का इशू है क्या? सतीश ही नहीं लगता है, ठीक है। अ, सागर, खूप नॉइज है, ठीक है, ग्रेट। सुयोग, Singular sequential. हाँ ठीक है। क्वेश्चन थोड़ा सा मैं परत रिपीट करता हूँ। नंबी, लीनियर जो सीक्वेंस है उसका मतलब क्या है? मतलब क्या करेंगे हम HDLC इस प्रोसेस में, क्या करेंगे हम लोग लीनियर में? लीनियर का मतलब स्टेप बाय स्टेप। हाँ बराबर है कि हम लोग एक स्टेप कंप्लीट होने के बाद ही दूसरी स्टेप को स्टार्ट करेंगे, करेक्ट? जैसे कि रिक्वायरमेंट अगर हमारा सॉफ्टवेयर में कंप्लीट हुआ है तो उसके बाद एनालिसिस करेंगे, डिजाइन करेंगे, डेवलपमेंट करेंगे। तो ये जो है ये प्रोसेस जो फॉलो करेंगे हम लोग, ये जो 7 फेजेस है, ये जो 7 फेजेस है, हम 1 बाय 1 ही फॉलो करेंगे, सिक्वेंशियली फॉलो करेंगे। हम्म। दूसरा है इसका रिक्वायरमेंट एंड बजट इज फिक्स्ड। मतलब इसकी जो कॉस्ट पहले से ही डिसाइड की जाती है कि इतने ही चेंजेस है, इतना ही सॉफ्टवेयर का फंक्शंस है, तो इतनी आपकी कॉस्ट होगी। तो उसका जो बजट जो होता है, उसकी जो रिक्वायरमेंट होती है डेवलपमेंट की, वो और उसका जो बजट है अमाउंट लगने वाला,
वो फिक्स होता है। आप बड़ा बड़ा अगर मीन साइज का भी अगर आपका एप्लीकेशन रहेगा तो 3-4 CR का आपका प्रोजेक्ट रहता है। मिड साइज का भी रहेगा तो बाकी तो उससे भी ज्यादा अमाउंट के प्रोजेक्ट्स रहते हैं, मिनिमम वाले 3-4-5 CR का। ठीक है, ऐसे उसके बजट्स होते हैं। हाँ, वाटरफॉल वाटरफॉल मॉडल सुटेबल फॉर स्मॉल स्केल एप्लीकेशन और प्रोजेक्ट कह सकते हैं हम इसे। वाटरफॉल मॉडल जो है ये स्मॉल के लिए ठीक है। इसका प्रॉब्लम क्या है मैं वापस से बता देता हूँ। ये वाटरफॉल मॉडल का जो प्रॉब्लम है ये हम लोग डिस्कस करते हैं अभी। वाटरफॉल मॉडल के प्रॉब्लम्स। डिसएडवांटेज, नॉट फ्लेक्सिबल एंड स्केलेबल। नो पैरेलल नो मल्टीपल टास्क एट अ टाइम। ये दो डिसएडवांटेज इसके मेजर है। स्केलेबिलिटी नहीं है, फ्लेक्सिबल भी नहीं है। तो इसके लिए ओवरकम करने के लिए एक मेथोडोलॉजी बनाई गई, एक मॉडल बनाया गया। एक मॉडल है जिसका नाम है अजाइल मॉडल। देखो कोई भी मॉडल हो आपका, ये 7 स्टेप्स जो होती है, ये 7 स्टेप्स जो है वो कैसे यूज करेंगे, कशा पद्धतीने याचा वापर करणार आहोत, तेच म्हणजे मॉडेल होय। वॉटरफॉल मॉडेल मध्ये ह्या 7 स्टेप्स कशा वापरल्या गेल्या, सिक्वेन्स वाईज, कंटिन्युअसली, म्हणजे की अगोदर पूर्ण इंटायर रिक्वायरमेंट घेणार, नंतर अनालिसिस करणार, नंतर डिझाईन करणार, नंतर डेव्हलपमेंट करणार असं। पण आता अजाईल मॉडेल काय सांगतंय ते बघून घेऊया। अजाईल मॉडेल कसं काम करतंय ते आपण आता बघणार आहोत। अजाईल मेथोडोलॉजी, अजाईल मॉडेल is a practice that continuous continuous integration 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 of development in agile agile model. Development and testing work continuously work happen at a time agile methodology. It is used in large scale of application scale of project. हम्म. बघा अजाईल मॉडेल काय आहे, सिंपल आहे। ह्या ज्या 7 स्टेप्स आहेत त्याच 7 स्टेप्स कंप्लीट करणार, परंतु तिथे एक छोटासा बदल आहे आणि तो बदल खूप मोठा इफेक्ट निर्माण करतो। त्याचा जो काही अफेक्ट आहे तो त्याचं पूर्ण चेंज होऊन जातं स्ट्रक्चर। तर आता त्याचं स्ट्रक्चर काय आहे अजाईल मॉडेल मध्ये तर ते आपण बघणार आहोत। सो सगळ्यात अगोदर
ह्याच्यामध्ये कंटिन्युअस इटरेशन ऑफ डेव्हलपमेंट म्हणजे काय सांगितलेलं आहे की इथे तुमचा जर का प्रोजेक्ट बनवायचा असेल तर इंटायर प्रोजेक्टची रिक्वायरमेंट घेणार नाही आपण कंटिन्युअसली. इथे काय केलं जाईल, आता जेव्हा तुम्ही एखादं सॉफ्टवेअर बनवणार, सपोज तुम्हाला एक फ्लिपकार्ट सारखी ऍप्लिकेशन बनवायची, तर पहिल्या इटरेशन मध्ये म्हणजे पहिल्या वेळेस काय केलं जाईल, पहिली रिक्वायरमेंट घेतली जाईल की सगळ्यात अगोदर काय पाहिजेत मला, ऍटलिस्ट माझ्या साईटवर प्रोडक्ट सर्च झाले पाहिजेत. तर पहिली जी रिक्वायरमेंट फंक्शनॅलिटी आहे प्रोडक्ट सर्च, युजरच्या दृष्टीने सपोज पहिली. तर अनालाइज टीम जी आहे, रिक्वायरमेंट गॅदरिंग करणारी जी टीम आहे, ती प्रोडक्ट सर्च करायची जी काय फंक्शनॅलिटी आहे त्याच्या रिगार्डिंग रिक्वायरमेंट गॅदर करून अनालिसिस करून देतील. त्याच्यावर काय काम चालू होईल, बाकीच्या ह्या सगळ्या ज्या 7 स्टेप्स आहेत त्याच्यावर काम होतील. त्याच्यानंतर दुसरं कार्ट, लेट्स सी, कार्ट ऍडिंग अँड पेमेंट, ही फंक्शनॅलिटी चालू होईल तुमची. त्याच्यानंतर ही फंक्शनॅलिटी तुम्हाला चालू होईल, तुम्हाला या फंक्शनॅलिटीवर काम करायचं आहे. म्हणजे अजाईल मॉडेलमध्ये एकत्र सगळं प्रोजेक्टचं डिस्कशन होत नाही, एकत्र सगळ्या प्रोजेक्टची रिक्वायरमेंट घेतली जात नाही, छोट्यातल्या छोट्या फंक्शनॅलिटी केल्या जातात. जसं की पेमेंटची वेगळी आहे, रजिस्ट्रेशन युजर अकाउंटची वेगळी आहे. तर अशा ज्या काही छोट्या छोट्या फंक्शनॅलिटी आहेत, मोठ्या प्रोजेक्टला एकदम छोट्या फंक्शनॅलिटी मध्ये डिवाइड केलं जातं, मिनिमम टू मिनिमम. आणि एक एक छोटी फंक्शनॅलिटी जी आहे ती संपूर्ण डेव्हलप करतात. तर डेव्हलपर कंटिन्युअसली डेव्हलप करत राहतात, टेस्टर कंटिन्युअसली टेस्टिंग करत राहतात आणि कंटिन्युअसली डिप्लॉयमेंट पण चालू राहते. आता वॉटरफॉल मॉडेल मध्ये 2-2 वर्षाने एखादी डिप्लॉयमेंट देत आहेत, पण अजाईल मेथोडॉलॉजी मध्ये पर मंथ नवीन काहीतरी फीचर आपण डेव्हलप करून डिप्लॉय करतो. पर मंथ त्यांची रिलीज जाते. आणि जर काही क्विक चेंजेस असतील, ज्याला हॉट फिक्स, तर रिलीजच्या नंतर जर काही चेंजेस असतील तर हॉट फिक्स जे आहे 3 ते 4 डेज मध्ये जातं. बघा, आणि हे जे इटरेशन आहे ना, हे इटरेशन दर महिन्याला होतं. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस काहीतरी चेंजेस करायचे असतात, प्रत्येक वेळेस जे काही चेंजेस आहेत ते तुम्हाला डिस्कस केले जातात. आणि एक स्मॉलर पार्ट असल्यामुळे काय होतं की तुमचं जे डेव्हलपमेंट आहे ती प्रोसेस फास्ट होऊन जाते. म्हणून याला म्हणतात कंटिन्युअस इटरेशन ऑफ डेव्हलपमेंट. आणि हा मॉडेल जो अजाईल मॉडेल आहे तो खूप फेमस झालेला आहे आणि मार्केटमध्ये 90% प्रोजेक्ट. हॅलो, आवाज येतोय ना, कन्फर्म करा. Yes, sir. हा, अजाईल मध्येच करतात. अजाईल म्हणजे काय की सिंपल दोघांमधला फरक एवढाच आहे, एकामध्ये इंटायर प्रोजेक्टची डिटेल घेतली जाते, रिक्वायरमेंट घेतली जाते आणि ती लॉक केली जाते बस. आणि अजाईल मध्ये काय आहे, छोट्या छोट्या फंक्शनॅलिटी डिस्कस केल्या जातात. एक छोटी फंक्शनॅलिटी कंप्लीट झाल्याच्या नंतर दुसरी छोटी, म्हणजे छोट्या छोट्या सर्व्हिसेस मध्ये डिवाइड करून डेव्हलपमेंट करतात, बस एवढं असतं. तो काय फरक वाटतो विवेक तुला? Sir, तो Agile is more better than waterfall. Yes, obviously. That's why we are almost all companies, 90% company uses this. ठीक आहे. तर आता अजाईल मध्ये काही टर्मिनॉलॉजी आहे, म्हणजे काही शब्द असे आहेत जे स्पेसिफिकली असं तुम्हाला नवीन वाटतील ते शब्द, पण खूप सोपे आहेत समजण्यासाठी. ठीक आहे, मी इथे लिहून देतो ते. अजाईल, हे जे शब्द आहेत अजाईल मध्ये वापरण्याचे, जे आपण डेली वापरतो, ते शब्द तुम्हाला माहिती पाहिजे. विवेक, तुमचं नेक्स्ट सेशन किती वाजता आहे? ऑल ऑफ द कॉलेज, श्रेयाचं आणि तुझं? 9 वाजता. ओके, ठीक आहे, नो वरीज देन गाईज.
लेट्स सी प्रोडक्ट ओनर. पहिला जो आहे शब्द आहे तो प्रोडक्ट ओनर आहे. दुसरा जो आहे तो स्क्रम मास्टर आहे. तिसरा जो आहे टेक लीड आहे. आणि चौथा जे आहे अजाईल टीम मेंबर्स हे आहेत. यांची जे काही डिस्क्रिप्शन आहे मी ते देणारच आहे. यांचे आपण डिस्कस करणार आहोत. जे काही टास्क बनवलेले असतात, आता हे जे सॉफ्टवेअर मॅनेजमेंट केलं जातं की प्रोडक्ट ओनर काहीतरी बनवून देणार, की लॉग इन फंक्शनॅलिटी कोण बनवणार, लॉग आउट फंक्शनॅलिटी कोण बनवणार, किती वेळात झालं. आता असे 100 जर का तुम्ही डेव्हलपर असाल तर कोण काय काम करतं एका प्रोडक्ट ओनरला कसं काय माहित होईल, कसं काय ट्रॅकिंग ठेवायचंय. श्रेयाला काय काम दिलं, श्रेयाचं काम कोणत्या स्टेटमध्ये आहे, विवेकचं कोणतं काम दिलेलं आहे, कोणत्या स्टेटसमध्ये आहे, हे कसं काय एका सिंगल पेजेसली कसं काय माहिती पडेल. तर त्याच्यासाठी एक सॉफ्टवेअर मॅनेज जिरा म्हणून जिरा 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 म्हणून एक सॉफ्टवेअर आहे ज्याच्यामध्ये सगळ्यांचं सॉफ्टवेअर बनवण्याची जी पद्धत आहे, कोण काय काम करतं ते सगळं याच्यावर ट्रॅकिंग केलं जातं जिरा या सॉफ्टवेअर वरती. आणि ह्याच्यामध्ये काही पॉइंट्स आहेत जे आपण डिस्कस करणार आहोत नेक्स्ट सेशन मध्ये. फॉर एक्झाम्पल स्टोरी स्टोरी पॉइंट, बॅकलॉग ग्रूमिंग, बॅकलॉग, स्प्रिंट प्लानिंग, स्प्रिंट, स्क्रम, मिड इटरेशन रिव्ह्यू, रिलीज, रेट्रो स्पेक्टिव्ह. आपण अजाईल टर्मिनॉलॉजी बद्दल हे सगळं माहिती करून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर जिरा सॉफ्टवेअर जे आहे नेक्स्ट सेशन मध्ये आपण याची डिस्कशन करून घेणार आहोत. स्टोरी पॉइंट काय आहे, स्क्रम मास्टर काय आहे, ठीक आहे. आणि जिरा सॉफ्टवेअर समजण्यासाठी आपण उद्या कंटिन्यू करणार आहोत. आणि हा जो पूर्ण पार्ट आहे सगळ्यांना आजचा टास्क आहे की तुम्हाला हे गिटचं तर करायचंच आहे, प्लस सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलचे जे काही स्टेप्स आहेत, जे फेजेस आहेत, ते सगळ्यांनी लक्षात ठेवायच्या आहेत. सगळ्यांना त्या आल्या पाहिजेत, सांगता आल्या पाहिजेत. ठीक आहे. सो उद्या आपलं अजाईल टर्मिनॉलॉजी कंटिन्यू करणार आहोत. आणि मी तुम्हाला जिरा सॉफ्टवेअर बनवायला, जिरा सॉफ्टवेअरवर कशा पद्धतीने एखादा प्रोजेक्ट मॅनेज करणार आहे मी ते पण सांगणार आहे. म्हणजे मी हे तुम्हाला आता का शिकवतोय, कारण की जसं मी तुम्हाला प्रोजेक्ट स्टार्ट करून देईल तर मला माहिती पडेल की श्रेया आता सध्या कोणत्या स्टेटस मध्ये आहे, श्रेया काय करत आहे, किंवा साक्षी काय करत आहे, श्रद्धा काय करत आहे. बेसिक जे आहे जावाचे त्यांच्यासाठी मला माहित पडेल की यांनी असाइनमेंट सॉल्व्ह केलेली की जसं की अश्विनी, वैष्णवी, दीपाली ह्यांनी हे सॉल्व्ह केलंय की नाही केलं, कोणत्या स्टेटस मध्ये, ह्या सगळ्या गोष्टी मला लगेच माहिती पडतील एका सिंगल हँडेडली. मला तुमच्या प्रॅक्टिसवर ट्रॅक ठेवता येईल या सॉफ्टवेअरमुळे. हे सॉफ्टवेअर जे आहे पेड आहे, पर मंथ पर डॉलर, सम डॉलर आहेत, $19 समथिंग. ठीक आहे. पण तुमच्यासाठी ते मी अवेलेबल करून देतो आहे लवकरच. आणि सगळ्यांनी सगळ्यांचे ईमेल आयडी मला लवकरात लवकर ग्रुपवर सेंड करणे, जेणेकरून त्या सॉफ्टवेअर मध्ये मी ऍड करू शकेन. ठीक आहे. आजच्यासाठी एवढं पुरेसं आहे. प्लीज मला ईमेल आयडी ग्रुपवर पाठवावे आपापल्या. थँक्यू गाईज.